राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे स्वीय सहाय्यक राहिलेल्या पांडुरंग नाफडे यांच्या पत्नीने काल रुपाली चाकणकर यांची भेट घेतली आणि रोहिणी खडसे त्यांचे कार्यकर्ते आपल्याला धमक्या देत असल्याचा थेट आरोप केलेला होता। आणि या सगळ्या आरोपाच्या पार्श्वभूमीवरती स्वतः रोहिणीताई खडसे आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल? अतिशय गंभीर आरोप या सीमा नाफडे यांनी आपल्यावरती केलेले होते। या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि तुम्ही या संदर्भामध्ये काय भूमिका घेणार आहात? एकतर पांडुरंग नाफडे हा गेल्या 2023 पासून माझ्याकडे कामाला नाही। त्याच्यानंतर त्यांच्या नवरा बायकोंमध्ये काय वाद झाला आणि त्यांच्या पारिवारिक वादामध्ये माझा पडण्याचा काही संबंध येत नाही, पण कुठेतरी ह्या वादामध्ये जबरदस्तीने मला खिचण्याचा प्रयत्न करण्यात होतोय। कारण गेल्या अनेक दिवसांपासून महिला आयोगावरती ज्या महिला आयोगाच्या कामकाजामधल्या त्रुटी आहेत, त्यांच्या कमतरता आहेत, किंवा जे मी सांगत असते की त्या पॉलिटिकली कायम पक्षपाती होतात, या सगळे जे माझे आरोप आहेत त्या आरोपांना कुठेतरी द्वेषाच्या भावनेने त्या आरोपांना उत्तर देण्यासाठीचा कालचा हा स्टंट करण्यात आला। त्याचे काही फोटोजही मी माझ्याकडे आहेत की या माध्यमातून हा जो काय प्रकार काल केला होता हा सगळा स्टंट होता। त्या महिलेची मी पोलीस स्टेशनला तक्रार नोंद होऊ दिली नाही, अशी जी काही तक्रार होती तर त्या संदर्भात एकतर महिला आयोगाला 1 वर्ष आधी तक्रार नोंदवल्या गेलेली आहे। त्यानंतर ती भुसावळला महिला केंद्राकडे आली होती, त्यानंतर ती फैजपूर पोलीस स्टेशनला गेली आहे आणि फैजपूर पोलीस स्टेशनला देखील त्या नवरा बायकोंचं समुपदेशन करण्यात आलं आहे। तिथे एक NC नोंद केली गेली, सगळं प्रोसेसनुसार झालं आहे ना। मग इथे दबाव येण्याचा काही संबंधच नव्हता किंवा माझा काही तिथे हस्तक्षेप जर असता तर मग हे एवढ्या ठिकाणी तिचे गुन्हे नोंद कसे झाले असते, तक्रारी कशा नोंदवल्या गेल्या असत्या। त्याच्यामुळे हे सगळं पॉलिटिकली माझ्यावरती खोटे आरोप करण्यासाठी करवून आणलेलं आहे। पण हे सगळं कोण करतंय असं वाटतंय तुम्हाला? या सगळ्या पाठीमागे कोण आहे? काल रुपाली चाकणकर जळगावमध्ये होत्या, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा। तुम्ही त्यांचा राजीनाम्याची मागणी केली, त्यातनं हे घडलं असं काही तुम्हाला वाटतंय? सगळं नक्कीच कुठला तरी पॉलिटिकल हेतू ठेवून त्या महिलेला, जी एक तर पीडित महिला आहे, तिला न्याय देण्याचं काम महिला आयोगाकडनं करणं गरजेचं असताना तिचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न रुपाली चाकणकर म्हणावा किंवा त्यांचे काही लोक करतायत का, हा मला संशय आहे। कारण जो व्यक्ती त्या महिलेच्या सोबत होता काल, म्हणजे मी तुम्हाला इथे फोटोही दाखवेल की हा व्यक्ती त्या महिलेच्या सोबत होता तक्रार दाखल करत असताना। बरं, ह्या व्यक्तीचा काय संबंध? तो व्यक्ती तिथे जाऊन तक्रार माझ्यावरती नोंदवल्या जावीचा एवढा अट्टहास का करत होता? तर हे बघू शकतात, हा तोच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीसोबत रुपाली चाकणकर कोपऱ्यात एकट्यात जाऊन गप्पा मारताना दिसत आहेत। काय चर्चा होते हा संशय मला की हा व्यक्ती ह्यांच्या नजदीकचा आहे का, जवळचा आहे? कारण बोलण्यातून तर तसंच जाणवतं आहे। कोण आहे पण ही व्यक्ती की जी? हा एक अजून फोटो आहे। हा व्यक्ती कोण आहे आणि ह्या व्यक्तीला एवढा मला बदनाम करण्याचा किंवा माझं नाव घेऊन बोलण्याचा काय एवढा हे त्याला हेतू किंवा त्याचा फायदा काय होता हे बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादा गटाचा, घड्याळाचा हा कार्यकर्ता आहे। कारण त्याच्या घड्याळामध्ये जर तुम्ही बघताय तर घड्याळाचा गमछा घातलेला आहे। हा रुपाली चाकणकर त्याच्या घरी जाऊन त्याला भेट घेतल्याचा हा फोटो आहे। त्याच्यानंतर त्या एकट्यातही बोलत आहेत, म्हणजे काहीतरी ठरवलं गेलेलं आहे, काहीतरी चर्चा झाली आहे, काय बोलावं, कसं त्या महिलेकडून बोलून घ्यावं, अशी तर काही चर्चा ह्या फोटोमधून दिसतंय की अशी तर काही चर्चा यांच्या दोघांमध्ये चाललेली नाही आहे। बरं, जे काय आरोप केले गेले ते आरोप जर खरे असते तर कुठेतरी माझ्या नावाचा तक्रारीमध्ये उल्लेख आला असता। ही जी महिला आहे, ही सीमा नावाची जी महिला आहे, ह्या महिलेची ही फैजपूर पोलीस स्टेशनला केली गेलेली तक्रार आहे। ह्या तक्रारीमध्ये तिने स्वतःचं म्हटलेलं आहे की मला सासरचे नांदवण्यास घेऊन जातील ह्या आशेने मी त्यांच्यावर आत्तापर्यंत गुन्हा दाखल केला नाही। म्हणजे तिला आशा होती की तिचे सासरचे लोक तिला घेऊन जातील नांदवायला, म्हणून तिने स्वतःहून पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवलेली नाही आहे। मग ह्याच्यात रोहिणी खडसेंचा कुठे संबंध आला? म्हणजे कुठेतरी तोडमोड करून
कुठेतरी स्टंट करायचा आणि मला बदनाम करायचं या हेतूने केले गेलेले हे प्रकार आहेत. ह्या प्रकरणामध्ये माझी SP महोदयांनाही विनंती आहे, मी त्यांना स्वतः जाऊनही भेटणार आहे ह्या संदर्भात आणि लेखी तक्रारही करणार आहे की या सगळ्यांचे CDR चेक केले गेले पाहिजे. रुपाली चाकणकरांचे केले गेले पाहिजे, हा गुणवंत नीळ नावाचा जो व्यक्ती आहे ह्याचे केले गेले पाहिजे, जी महिला आहे, पीडित महिला आहे, त्या महिलेचे देखील CDR चेक केले गेले पाहिजे की ह्यांच्यामध्ये कुठे काय कनेक्शन आहे, हे सगळं ठरवून केलं गेलेलं आहे, ह्यांच्यामध्ये कुठे भेटी झाल्यात, काय झालं आणि हे कसं येऊन इथे ठरलं, या सगळ्या बाबतींची निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. तर यामध्ये तुम्ही आता पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला तुम्ही म्हटलं की संबंधित ज्या सीमा नाफडे यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत, असं आहे का? एकतर ज्या विषयासाठी माझा कुठेही दुरान्वय संबंध नाही, तो पांडुरंग नाफडे नावाचा व्यक्ती ज्याच्यावरती मधल्या काळामध्ये काही पैसे घेण्याचे जे आरोप झाले होते तेव्हाच मी त्याला कामावरून कमी करून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर माझा आणि नाफडे कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीचा काहीही संबंध नाही किंवा आम्ही एकमेकांच्या संपर्कात देखील नाही. मी काय माझा कुठल्याही कुटुंबातला सदस्य देखील त्याच्या संपर्कात नाही आहे. असं असताना तिथे हे सगळं कोणाच्या तरी सांगण्यावरून ती जी महिला बोलते आहे हे माझं बदनामी याच्यामध्ये होते आणि ह्यासाठी मी तिच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे आणि याच्यासाठी मी कोर्टात जाणार आहे, कारण ह्या प्रकरणाशी माझा दुरान्वय कुठेही संबंध नाही. तर या सगळ्या घटनेमध्ये रुपाली चाकणकर या तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतायत असं सुद्धा तुम्ही पत्रकार परिषदेत म्हटलेलं होतं, असं का वाटतंय तुम्हाला सगळं? तुम्ही बघितलं असेल तर सगळं प्रथमदर्शनी तसंच दिसतंय. जो मुलगा त्या महिलेला इथपर्यंत घेऊन आला SP, ह्या प्रकरणाशी माझा दुरान्वय कुठेही संबंध नाही. तर या सगळ्या घटनेमध्ये रुपाली चाकणकर या तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतायत असं सुद्धा तुम्ही पत्रकार परिषदेत म्हटलेलं होतं, असं का वाटतंय तुम्हाला सगळं? तुम्ही बघितलं असेल तर सगळं प्रथमदर्शनी तसंच दिसतंय. जो मुलगा त्या महिलेला इथपर्यंत घेऊन आला SP कार्यालयापर्यंत, तर त्या मुलाच्याच गाडीमध्ये ती महिला आली, जी पीडित महिला. तो मुलगाच पोलीस स्टेशन तिथे SP साहेबांच्या समोर सांगत होता, रोहिणी खडसेंनी हे केलं, रोहिणी खडसेंनी ते केलं, तिच्यावरती गुन्हा झाला पाहिजे, तिच्यावरती कारवाई झाली पाहिजे. असं त्याला रोहिणी खडसेंच्या बाबतीमध्ये काय होतं, एवढा राग का होता आणि तो सारखा बरं हे SPंच्या समोर झालेलं आहे, म्हणजे ते स्वतः साक्षीदार आहेत ह्या सगळ्या घटनेचे. मग एवढं असताना तो व्यक्ती कोण होता तर त्याचा शोध घेतल्यानंतर तो व्यक्ती ह्यांच्याच राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा गटाचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे. बरं एवढंच नाही, त्यांच्या घरी रुपाली चाकणकर ह्या स्वतः जाऊन आलेल्या आहेत, म्हणजे एवढे कौटुंबिक संबंध त्यांचे एकमेकांबरोबर आहेत, ज्या तऱ्हेचे ते एकमेकांबरोबर कोपऱ्यात जाऊन चर्चा करता आहेत, हे देखील त्यांचे चांगले जवळीकता असल्याचे संबंध दिसत आहेत ना. त्यांचा लाडका भाऊ आहे तो, त्याच्यामुळे त्या लाडक्या भावाकडनं हे सगळं करवून घेतलं आहे का मला बदनाम करण्यासाठी, हे सगळी चौकशी झालीच पाहिजे. या सगळ्या अँगलने चौकशी करा अशी माझी विनंती आहे. यातनं दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा आणि हे सत्य बाहेर येईल. आहे तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, अजितदादांची भेट घेणार असं सुद्धा म्हटलेलं आहे, का वाटतं तुम्हाला राजीनामा? मी आधी पण जे बोललेले आहे की महिला आयोग हे त्यांच्या कामामध्ये कामकुसरही करतात, त्या अकार्यक्षम अध्यक्ष आहेत, त्या राजकीय द्वेषाने काम करतात. महिला आयोगाचं अध्यक्षपद हे कुठल्याही राजकीय भावनेने तिथले काम न करणारी व्यक्ती हवी, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला चांगल्या रीतीने न्याय देऊ शकणारी व्यक्ती त्या पदावर असताना जर अशा तऱ्हेची राजकीय द्वेषाने पेटलेली व्यक्ती त्या पदावर असेल तर ते आजही तुम्ही बघितलं की त्या मुलीला, ज्या सीमा नावाच्या महिलेला, तिला न्याय हवा आहे आणि तिचा तुम्ही राजकीय फायदा घेतायत. म्हणजे जर आयोगाचे अध्यक्षच असं काही करायला लागले किंवा असं जो माझा आरोप आहे ते जर सिद्ध झालं तर मला सांगा अशा व्यक्तीने त्या पदावरती बसायचा अधिकार आहे का? मी म्हणून आधीपासून सांगते आहे की राजकीय द्वेषाने किंवा राजकीय फायद्यासाठी जर कोणाचा वापर होत असेल तर अशी व्यक्ती तिथे बसू नये. जी अराजकीय व्यक्ती असेल त्या अराजकीय व्यक्तीने ह्या पदावरती बसावं अशी माझी विनंती आजही आहे आणि मी अजूनही या निमित्ताने विनंती करणार आहे. आणि याच मीडियाच्या माध्यमातून मी SP महोदयांना आणि पोलीस यंत्रणेलाही विनंती करते की ह्या केस संदर्भामध्ये तुम्ही सगळ्यांचे, या तिघांचे चौघांचे CDR चेक करावे आणि CDR चेक केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी बाहेर येतील की ही गोष्ट कशी मुद्दाम घडवून आलेली आहे. तर या सीमा नाफडे यांनी एक अजून गंभीर आरोप केला की आपल्या जीविताला धोका आहे, पोलीस संरक्षण मिळावं, आपलं जर काही बरं वाईट झालं तर नाफडे परिवार आणि खडसे परिवारावरती त्यांनी आरोप केलेले की खडसे परिवार जबाबदार राहील या सगळ्याला. हे बघा, ती एक पीडित महिला आहे, गेल्या अनेक वर्षांपासून फैजपूरसारख्या परिसरात ती राहते
आणि तिला हे बोलवलायला भाग पडलं आहे. तिचा बोलवता धणी हा वेगळाच आहे. त्या बोलवत्या धणीलीने तिला जे जे सांगितलं ते ती बोलत आली आहे. तिचा वापर करण्यात आला आणि तिला हे तिच्या तोंडातनं फक्त वदवण्यात येतं आहे. मला सांगा, असं कुठे काही झालं असतं किंवा मी तिला फोन केल्याचा किंवा मी कुठे धमकावल्याचा किंवा काही असतं तर कुठल्या तरी तक्रारीमध्ये त्याची नोंद असती ना. NCमध्ये नाही आहे, महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे त्याच्यात नाही आहे, तुमच्या भुसावळच्या तक्रारीत नाही आहे, तुमच्या फैजपूरला NC केली आहे, काल FIR नोंदवली, त्या FIRमध्ये नाही आहे. मग ती इथे येऊनच का बोलली आणि रुपाली चाकणकरांसमोरच का बोलली माझं नाव घेऊन? तर जे माझा आरोप आहे तो खरा दिसतोय मला, की ह्याची चौकशी झाली पाहिजे. हे कुणीतरी षडयंत्र केलेलं आहे आणि या षडयंत्राच्या मागे कोण आहे हे पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. सगळे आरोप बिनबुडाचे त्यांच्या, तुम्ही खोडतायत ते आरोप त्यांचे. बिनबुडाचे आरोप केलेले आहे. त्या नाफडे परिवार किंवा आमचा गेल्या कित्येक वर्षांपासून काही संबंध नाही. मी म्हणते 2023ला जेव्हा त्याच्यावरती आर्थिक व्यवहाराचे आरोप झाले होते त्या दिवशीपासून मी त्याला कामावरून कमी केलेलं आहे. असे माझ्याकडे 500 कर्मचारी आहेत. आता 500 कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी त्यांच्या पारिवारिक वादामध्ये त्यांनी काय करावं काय नाही करावं, बरं तो माझ्याकडे आता कर्मचारी पण नाही, मग त्याच्याकडे त्यांच्या पारिवारिक वादामध्ये मला कसं माहिती असेल काय चाललं आहे? आणि त्याच्यामध्ये नाहक जबरदस्तीने मला खेचण्याचा प्रयत्न केला. आणि माझा रुपाली चाकणकरांना प्रश्न आहे, 1 वर्ष आधी तुमच्या महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, तुमच्याच भुसावळच्या महिला समुपदेशन केंद्राने ती निकाली काढली. मग आता ती 1 वर्ष आधी केली तक्रार, तुम्हाला आज अचानक ती काढावी असं का वाटलं? कारण शिळ्या कडीला ऊत आणायची तुम्हाला गरज का वाटली? कारण तुमच्यावरती मी जे बोलते त्यावरती कुठेतरी हे करण्यात आलं आहे का, हेही याच्या मागचा एक अँगल चेक केला गेला पाहिजे. तर ह्या होत्या रोहिणी खडसे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की सीमा नाफडे यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत. यांचा बोलविता धनी कोणीतरी आहे आणि आपल्याला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.